निशांत सर आपल्याला पाहायला मिळेल. दोन घातकी फलंदाज, दोधारी तलवार मैदानामध्ये उतरलेत. करण तरेने षटकार खेचला तर आदर्श खरं त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज मिळणार आहे 5-0-0. गोलंदाजी मार्कवर युनिट 4B टीम कडून हर्षल आणि तयार युनिट 6C. पहिलाच बॉल करंचा फटका. पहिलाच बॉल फेकला होता परंतु मिड विकेट रिझनला कॅच टिपलाय. विकेट. यस डीजे. पहिलाच बॉलला फटका अगदी अप्रतिम खेळला होता बॅटच्या झोन मध्ये, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तयार होता आणि कॅच आउट गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील आपण पाहू शकतात. एक बाजूला निशांत पाटील, दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील आणि करण तरे बाद झालेला आहे. थोड्या वेळाकरता धडधड झाली होती जिथे मात्र फटका खूप चांगला खेळला होता आणि विकेट आलाय पहिल्याच बॉलवर. दुसरा बॉल वाईड आलेला आहे जिथे धावफलक मात्र आता सुरू झालेला आहे. बघा मागे तुमच्या मागे महिला वर्ग बसलेला आहे, त्यांना काही दिसत नाहीये. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जे प्रेक्षक आहेत ना त्यांनी बसून घ्या. हलक्या हाताने मात्र खेळत असताना यावेळेस मात्र चेंडूला ट्रॅव्हल केलंय. चेंडू चाललाय सीमा पार. 4 चौकार. यस डीजे. वर्ग त्यांना मॅच दिसत नाहीये. जे समोर प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती एक तर बाजूला वा नाही तर बसून घ्या, कारण की क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी सर्व इकडे उपस्थित झालेले आहेत. महिला वर्गाने विनंती करेल की जिकडे सावली आहे तिथे आपण खुर्ची घेऊन जा, तिथे बसू शकतात. अगदी आपण बघू शकतात ऑफ साइडला जिथून तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार तिकडे कोणी नाहीये. आपण खुर्ची घेऊन जा, तिथे बसू शकतात. सावली देखील आहे तिकडे. चार नंतर डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मात्र 5वा बॉल. हा देखील वाईड बॉल आहे. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. चेंडू फेकून झालेत जर बघायला गेलं तर 3, ज्यावर विकेट आहे 4 आहेत, डॉट बॉल आहेत आणि 2 वाईड देखील आहेत. 6 धावा धावफलकावर आहेत. प्रतीक जिथे आपण बघू शकता प्रतीक पाटील स्ट्राईकवर. पहिले षटक हाताळताना हर्षद. शॉर्ट बॉलला फटका फसलाय. सत्यम. ओ कॅच होता, अगदी बरोबर कॅच आला होता सत्यमच्या हातामध्ये. शॉर्ट मिड विकेटला कॅच ड्रॉप. डाईव्ह करून कॅच करण्याचा प्रयत्न केला होता. सत्यम पाहायला मिळते टीमचा कर्णधार कॅप्टन आपण पाहू शकतात. 1 धाव पूर्ण केली. संधी मिळते प्रतीकला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7-7 स्कोर कार्डवर. गुड बॉल अगदी प्रॉपर यॉर्कर चेंडू आणि चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर. पहिले षटक आहे. 5 बॉल फेकून झाले. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगली गोलंदाजी होत असताना थोडे वाईड बॉल आलेत, परंतु 1 विकेट देखील आलाय. दुसरा विकेट आला असता कॅच ड्रॉप झाले. अगदी अर्ध काम गोलंदाज करतो, अर्ध काम क्षेत्ररक्षकाला करायचं असतं. जी कामगिरी झाली नाही.
शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सरळ बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पहिले षटक एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा धब्बलकावर. एसडीचे मास्टर बजाव. विषयात ते नो स्ट्राईकलाच आहेत. वाट बघतायत की मला स्ट्राईक कधी येईल. आणि निशांत सरांनी जर षटकार घेतला तर मला वाटते वडे सर आणि मुळे सरांचा एटीएम देखील ओपन होणार, यात वाद नाही. गोलंदाजी मार्कवर तयार मिस्टर. बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने पंच केलाय. एक धाव पूर्ण केली. कीपर थोडे नाराज आहे, परंतु क्षेत्ररक्षक सांगतायत की निशांत सर एकही बॉल खेळलेला नाही, त्याला एखादा बॉल खेळू द्या. पण हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 धावा धावपलकावर डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड गेलेला आहे. काय फटका खेळलाय गोलंदाजीच्या डोक्यावरून डीप मध्ये येत असताना लॉंग ऑफ रिजनला एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर डबल 1. 11 धावा धावपलकावर एक गडीच्या मोबदल्यात. करण मात्र पहिलाच बॉल सुरेख उडवला होता, तो मिड विकेट रिझनला कॅच करण्यात आलं. एक बाजूला युनिट 4 ब संघ, दुसऱ्या बाजूला युनिट 6 सी संघ पाहायला मिळतं. आणि हा चांगला फटका आहे कव्हरच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, बिझी ठेवलंय या क्षेत्ररक्षकाला वारंवार. आपण पाहू शकतात, अगदी बघायला गेलं तर सर्वात जास्त वेळा बॉल ज्या क्षेत्ररक्षकाकडे गेलेला आहे तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक 2 धावेने 13 धावा धावपलकावर. आरती प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते 2026 भव्य आणि दिव्य आयोजन पीडीटीच्या मैदानावर. ओ सुरेख प्रयत्न होता, क्या बात आहे. आता थोडे हात खुलले जातात फलंदाजाचे. जिथे मात्र चांगला रीड करतोय चेंडूला, चांगले फटके सजवतोय, परंतु इकडे काय कमालीचं क्षेत्ररक्षण. एफर्ट सुपर, लगभग कॅच पर्यंत पोहोचला होता. डाईव्ह करून कॅच करण्याचा प्रयत्न केला होता. जर कॅच झाला असता तर या स्पर्धेचा सर्वात चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला असता. आपल्या टीमच्या काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. हा व्यास फटका चांगला आहे निशांत सरांचा. इनफिल्डच्या वरून चाललाय, पाठलाग सुरू आहे. 1 माऊन चढवला जातोय. एक धाव पूर्ण केली आणि थोडा उंच गेला. फ्लाइट एट खेळला असता तर मात्र एकने पुढे जाणार. 15 धावा धावपलकावर. या षटकामध्ये थोडी हाणामारी पाहायला मिळते, कारण की पॉवर प्लेचं शेवटचं ओव्हर आहे, जिथे आपण बघू शकतात यानंतर थोडी फील्ड प्लॅन खुललं जाईल. फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. पुण्याचा चांगला फटका आहे. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे. 2 बाउन्स मात्र चेंडू उडवला जातोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. दुसऱ्या षटक मात्र इकडे समाप्त झालं आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 16 धावा एक गडीच्या मोबदल्यात 2 ओव्हर नंतर 8च्या सरासरीने. एसडीजे मास्टर बजाव.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपलकावर एक गडीच्या मोबदल्यात प्रत्येक स्ट्राईकला नो स्ट्राईकला निशांत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हर्षद गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार आहे. अगदी चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी 5वी मॅच असेल युनिट 4E आणि युनिट 6A या दोन टीम दरम्यान. युनिट 4E आणि युनिट 6A या दोन टीम दरम्यान असेल. पुढे इथं मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. ग्राउंडिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा 17 स्कोर कार्डवर एक गडीच्या मोबदल्यात 17 धावा. जर्सी नंबर मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये षटकार खेचणारा हा फलंदाज, त्यामुळे त्याला 360 हे नाव देण्यात आलं. गुड बॉल, चांगला बॉल. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. थोडी बॅट अगोदर फिरली आणि जिथे मात्र चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. दुसरा बॉल मात्र यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण बघू निशांत सर तयार आहेत. एक बाजूला स्पॅक डिव्हिजन सी संघ आपल्याला पाहायला मिळते. यानंतर स्पॅक डिव्हिजनचा मेन संघ ए संघ आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये थोडा बाहेर आहे. पंच मात्र इकडे सांगतात व्हाईट बॉल येतोय. अगदी व्हाईट बॉल हा पंचाचा असतो. कधी फलंदाज नाराज तर कधी गोलंदाज नाराज. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर. रण मशीन विराट कोहली जर्सी नंबर 18. वय वर्ष 18 आणि विराट कोहली यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मात्र विराट कोहलीने निश्चय केला की मी 18 नंबरचीच जर्सी घालणार. आणि आपण बघू शकता आज ह्या नंबर चे किती दिवाणे आहेत, किती क्रेज आहे. विराट कोहली फॅन फॉलोविंग 2025 मध्ये प्रथमतः RCB ने IPL जिंकली. गेले 18 वर्ष मात्र वाट पाहावी लागली IPL जिंकण्यासाठी. इथे आपण पाहू शकतात आता 19वा वर्ष असेल जिथे मात्र IPL मध्ये अजून काही नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. एज लागले. कॅच घेण्याची संधी. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल इकडून पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 20 धावा झालेले आहेत स्कोर कार्डवर. तिसरी ओव्हर आहे आणि चेंडूचा विचार केला. चेंडू झालेले टोटल 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावा ह्या धावपलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 7, आताच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 आलेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. ओव्हर द विकेटचा मारा आपण पाहू शकतात. फलंदाज निशांत समोर. चांगला बॉल आहे परंतु यावेळेस सरळ गेलाय. शॉर्ट कव्हरच्या मध्ये चांगली कॅचिंग. विकेट येत असताना म्युझिक ऑन होताना अभिनंदन अभिनंदन शाहू. आणि शेवटचा बॉल कॅच कॅरी करताल आणि अपील केली होती इकडे मात्र कीपरने आणि सॉरी गोलंदाजाने, परंतु कॅचच कॅरी झाला नाही. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 20. स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते 2 गडीच्या मोबदल्यात SDJ मास्टर बजाव.
वडे सर आलेले आहेत. वडे सरांचं स्वागत आहे आणि मला तर वाटते आता बॅटिंग करायला जातील. बॉलर नेम प्लीज. हवन. ओ क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, प्रतीकचा हल्ला, मात्र इकडे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोडा बॉल बघून वॉच करून जिथे मात्र आपण बघू शकतात फटका देखील, शॉर्ट सिलेक्शन देखील खूप महत्वाचं असेल. डॉट बॉल येतोय. अगदी टेनिस क्रिकेटला लागलेलं ग्रहण म्हणजेच क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला फटका आहे, अगदी बॅकफुटवर जाऊन स्ट्रोक खेळलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. ठीक फटके सजवतोय, परंतु बघायला गेलं तर तेवढे पॉवरफुल देखील नाहीयेत आणि तेवढे कमजोर देखील पण नाहीयेत. परंतु चौकार किंवा षटकार येत नाहीये. चौकार षटकार जर तुम्हाला खेचायचा असेल तर थोडा मात्र जोर लावावा लागेल. नवीन कोरा करकरीत बॉल तुम्हाला जर मैदानाच्या बाहेर करावा लागेल. टायमिंग प्लस ताकद दोन्ही असणं गरजेचं आहे. चांगला बॉल स्टंप बरोबर तो पंच सांगता, तिकडे मात्र वाईट बॉल आहे. थोडा मात्र डाऊन द लेग साईड. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22. अभिनंदन शाहू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. ती नावामध्येच अभिनंदन आहे, म्हणजे संघ जिंको किंवा हरव, अभिनंदनला अभिनंदन केलं जाईल. चांगला बॉल आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होत असताना हॅबन कडून आपण बघू शकतात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चौथी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर 5वी मॅच आपल्या भेटीला येईल. हो बाउन्सर चेंडू, चांगला कॅचिंग, परंतु बघूया पंचाचा निर्णय काय येतोय. आउटचा इशारा येतोय. विकेट. बॅक टू डगआउट जावं लागेल फलंदाजाला. यस डीजे मास्टर. सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन सर्वेश पाटील. यावेळेस मात्र स्कोरकेट करण्याचा प्रयत्न होता. एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला. एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. शेवटचा बॉल असेल चौथ्या ओव्हर मधला. धावसंख्या 23. 23 बॉल कव्हर आहे. आतापर्यंत 23 झालेले आहेत आणि 23 बॉल देखील फेकून झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. युनिट 4 ब आणि त्याचे विपक्ष युनिट 6 सी. ओ काय फटका खेळलाय प्रतीकने. बॅकफुटवर जाऊन बॅकलिपचा सुरेख वापर केलाय. कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. अगदी प्रतीक एकटाच लढतो असं म्हणायला हरकत नाही. धावा बनवतोय 4 ओव्हरनंतर 25 धावा. 6.25च्या सरासरीने एस डी जे मास्टर बजाव.
जाऊया मॅच कडे आणि जिथे आपण बघू शकतात 4 ओव्हर नंतर 25 धावा आणि नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस मात्र सुपर बॉल हाताळलाय, डॉट बॉलने केले सुरुवात. रणजित पहिलाच बॉल इकडे मात्र डॉट बॉलने केले सुरुवात. रणजित आपल्याला पाहायला मिळते हा गोलंदाज. 5व्या ओव्हरमध्ये 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पायचीची अपील पंच मात्र सांगतायत गुडघ्याच्या अगदी वर लागलाय, त्यामुळे हाईट इकडे मात्र कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह मनामध्ये उभा केलं आणि लेगबायच्या रूपात एक धाव. जिथे आपण बघू शकतात चेंडू किपरकडे गेला होता, परंतु गोलंदाज देखील थोडा जास्त पुढे धावत गेला. स्टंपवर आला असता तर एखादा मात्र रनआउट देखील मिळाला असता. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा ह्या धावफलकावर आहेत 26 स्कोर कार्डवर. तिसरा बॉल डाऊन द लेग साइड. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27 धावा ह्या धावफलकावर आहेत. सत्तावीस आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकने. बघायला गेलं तर हाणामारीचे दोन्ही षटक असतील. डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं. 5 ओव्हर आणि 6वा ओव्हर अगदी ओव्हर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र या शेवटच्या ओव्हर मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु अचूक टप्पा, भेदक मारा, क्लीन बोल्ड. यावेळेस मात्र विकेट. यस डीजे. इथे आपण बघू शकता 5 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास गोलंदाज वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 29 धावा. इथे बॉल वाईटने सुरुवात केली. फुलटस बॉल आणि इकडे मात्र वाईट बॉल येतोय. जिथे आपण बघू शकतात ऑप्शनच्या अगदी बाहेर चेंडू हाताळला जातोय. 14 फेब्रुवारी काळा दिवस म्हणून हा ओळखला जातो. ब्लॅक डे. कोई न मरता किसी के खातिर. एक फौजी जो मरता है देश के खातिर. आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. चांगला बॉल होता. कीपर मात्र इकडे थोडा मिस करतो आणि जिथे मात्र आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 बॉल
खास करून फॅन फॉलोईंग आपण बघू शकतात या आरती प्रीमियर लीगची. प्रेक्षक वर्ग येत आहेत. गौरव ठाकूर स्वागत आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आता मात्र 2 वाईट नंतर मात्र इकडे कीपर कीपर प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा एक धाव क्लोज किपिंग मध्ये, जिथे मात्र अगदी बॉल हातामध्ये आलेला नाहीये. जय मोरेचं देखील स्वागत. एक धाव स्कोरबोर्डने विचार केला स्कोरबोर्डचा तो 31-31 धावपलकावर. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन यायचं आहे टॉस बॉक्स कडे. युनिट 6E, युनिट 6A आणि युनिट 4E. युनिट 4E आणि युनिट 6A यानंतर होणारी नेक्स्ट मॅच. फटका उंच गेलाय, क्षेत्ररक्षक ओ कॅच पर्यंत नाही गेला. जाणं खूप गरजेचं होतं, जिकडे मात्र आपण बघू शकता बॅकअप देखील होता आपल्याकडे. ओ रनआउटची संधी, सत्यमच्या हातामध्ये बॉल आला नाही आणि 2 धावा पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33 धावपलकावर. शेवटच्या ओव्हरचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल आहे यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र होत असताना पहिले 2 बॉल वाईड आले आणि त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी होत आहे. शेवटचे 2 बॉल शेवटच्या ओव्हर मधले. राऊंड द विकेटचा मारा. गुड बॉल, गुड बॉल. लास्ट बॉल असेल. रनआउट घेतला नाही, रनआउट झाला नाही, परंतु त्याचा फायदा होतोय फिल्डिंग टीमला. 2 डॉट देखील आलेत आणि तिसरा डॉट विकेट. यावेळेस मात्र धावा झालं त्या म्हणजे 33 आणि 34 धावेचं आव्हान इथे युनिट 4B संघासमोर ठेवलेलं आहे. जाऊया टॉस बॉक्स कडे आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देऊया संधी लिजेला. आणि युनिट 5A, युनिट 6A आणि युनिट 4E टॉससाठी या. वडे सरांना विनंती करेल. वडे सर आपण या टॉससाठी. वडे सर, वडे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. युनिट 4E आणि युनिट 6A लवकरात लवकर यायचं टॉससाठी. युनिट 6A चा आलेला आहे. स्पॅक डिव्हिजनचा कॅप्टन, ए संघाचा कॅप्टन आलेला आहे. युनिट 4E येस आपण बघू शकता टॉस केला जाईल. स्पॅक डिव्हिजन ए संघ म्हणजे युनिट 6A संघ आणि युनिट 4E संघ. एक बाजूला मॅनेजर्स आपल्याला पाहायला भेटतील आनंदासाठी खेळताना या स्पर्धेमध्ये आणि वडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. छाप असं
टॉस विन केलाय स्पॅक डिव्हिजन या संघाने बॅटिंग फिल्डिंग घेतलेली आहे आणि युनिट 4 ई संघाला बॅटिंगला आमंत्रित केलेलं आहे. चला फिल्डिंग सजवून घ्या. स्पॅक डिव्हिजन सी संघ आपण फिल्डिंग लगेच सजवून घ्या आणि ओपनिंग जोडी प्रशांत भाया आणि त्याच्या जोडीला जतीन. चौतीस धावेचं आव्हान दिलेलं आहे. 33 बनवलेले आहेत. बघूया सोमनाथ शिंदे हा गोलंदाज आणि करण तरी थोडा सापळा रचतोय. बघूया कशा रीतीने ऑन साइडला मात्र 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर काढायचे आहेत. 3च्या वर गेले तर मात्र नो बॉल हे देखील लक्षात ठेवा. काही करत चला स्पॅक डिव्हिजन मॅच चालू करा ना. भरपूर वेळ घेतला जातोय. कोणी एकाने फिल्डिंग लावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सोमनाथ. पहिलाच बॉल आणि उंतुंग षटकार. 6ने केले सुरुवात. यस डीजे. टार्गेट आहे 7 धावा आतापर्यंत झालेले आहेत. 27 धावेची गरज. नवीन बॅट्समन सॉरी नो स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वर येतो जतीन आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली जतीनची. शॉर्ट बॉलला सरळ खेळ आहे. स्ट्रोक अगदी येत असताना लॉंग ऑन रिजनला तो बाऊन चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस 8 धावा धावपलकावर. 3 बॉल 8 धावा. तयार. फोर पिच बॉल होता. अगदी खेळायचा होता. सरळ गोलंदाज डोक्यावरून एज लागते आणि चेंडू जातोय मिड विकेट रिजनला. 9 धावा धावपलकावर. 4 बॉल 9 धावा. स्ट्राईक वर फलंदाज तयार मिस्टर जतीन. मागचा बॉल शॉर्ट होता जिथे मात्र सरळ खेळला त्या फटक्याला. ओहो हो सरळ हातामध्ये गेला होता. हलक्या हाताने फ्लिक केला होता. अगदी मनगटाने चेंडूला वळवलं होतं परंतु सरळ हातामध्ये गेला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप. तसाच संकेत जिथे आपण बघू शकतात षटकार आला तर मात्र दशपुत्रे साहेबांकडून कॅच प्राईज दिलं जाईल 500 रुपये. ऑप्शनच्या खूप बाहेरचा चेंडू आणि खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईट बॉल आहे. स्कोरबोर्ड 1+1. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावपलकावर. आतमध्ये खेळण्याचा पर्यंत अपील लावून आहे. पंच सांगतात की ऑप्शनच्या बाहेर मात्र संपर्क झालाय पायाशी आणि डॉट बॉल येते. ओव्हर समाप्त. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12. अजूनही येणारे चेंडू असतील 30 आणि 30 बॉल मध्ये बनवायचे 22. एस डीजे. जाऊया मॅच कडे जिथे मात्र 30 बॉल मध्ये 22 धावेची गरज आहे. प्रत्येकाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकतात.
आणि पहिलाच बॉल उडवलाय प्रतीकचा आणि क्षेत्ररक्षक तयार नव्हता. वन बाउन्स 4 धावेसाठी. असं वाटलं तर काही षटकार जाईल की काय, त्यामुळे मात्र बघतच राहिला आणि अंतिम क्षणाला पाहिलं. आणि इकडे फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस 6 धावा. षटकार, स्कोरबोर्ड 22. आता 12 पाहिजेत एलडीचे. दशपुत्रे साहेबांकडून षटकारासाठी कॅश प्राइज दिलं जाईल 500 ₹500. भाया या नावाने जास्त प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली या फलंदाजाला, प्रशांत संके, प्रसाद संके आपल्याला पाहायला मिळते. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 22, 12 धावेची गरज आहे. तयार, कट केलेला आहे. गॅप मध्ये चेंडू चाललाय, पाठलाग सुरू आहे. गली रिजन मध्ये एक पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेनिशी स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 24-24, 10 पाहिजे जिंकण्यासाठी. भरपूर बॉल आहेत. 27 बॉल, 10 धावेची गरज. पॉवर प्ले मध्येच फिनिश करण्याचा प्रयत्न केला जातो. इकडे यावेळेस फटका सजवल्या ऑफसाईडला. पाठलाग तर सुरू आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हळूहळू जात असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलाय. 2 धावे येतील. आता 8 धावेची गरज आहे. स्कोरबोर्ड 26, 26 मध्ये बनवायचे आहेत 8. ओ काय बॉल हाताळलाय प्रतीकने, क्लीन बोल्ड, विकेट. यस डीजे. ची गरज आहे. क्लोज फिल्डिंग आहे, अगदी क्लोज फिल्डिंग आहे. आणि इकडे मात्र वाईट बॉल, 3 धावेची गरज. मला वाटलं करण गोलंदाजीवर येईल, परंतु नाही आला. चांगला बॉल काही समजला नाही. अपील तर आहे आणि पंचाचं बोटवर LBW, विकेट. एस डीजे.
या नावाने फेमस आहे. सत्यमला षटकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज. बघूया अमित संके साहेबांकडून. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अजूनही संधी आहे. बघूया सत्यम स्ट्राईक वरच आहे. 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बॅटर प्रॉपरली टायमिंग करावं लागेल, चेंडूला पाहावं लागेल आणि षटकार ठोकावा लागेल. परंतु इकडे चौकार तर नक्की येते. मॅच फिनिश होत असताना अभिनंदन टीम युनिट 4B. कॉंग्रॅच्युलेशन जतीन. जतीन आहे ना.